आमदार निवास मधले कॅन्टीन मधला राईस वास घ्या फक्त. आम्ही काय करायचं? आपले आपले वास घ्या. वास कसा येतोय? आपल्या यांना सांग. वास घ्या. सर वास घे. हे बघा, हे भाऊ बघतायत. आता तू वास घ्या. दादा कसं आहे कसं आहे वास गुरट वास यायला तुम्ही तुम्ही वास घेऊन बघा. सर वास घेऊन बघा ना. घेतलेला तुम्ही वास घ्या. सर खराब आहे एकदम खराब आहे एकदम खराब आहे. हे बघा, हे साहेब दिसतात चांगले टी शर्ट वाले. वास घ्या सर सर. वास घेऊन बघा. कारण की एखाद्या आमदारानं जरी बोललं तरी त्याच्यावर आपण नाव बोट ठेवतो, मात्र असंच जीवाशी खेळ. वास घ्या. येतोय आंबट वास? हा, भात आहे ना. वास घ्या. तो कर्मचारी सोबत आहे. कुठे गेला तो कर्मचारी? एवढं खराब जेवण एकदम live जे आहे ते या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा वास घ्या. हा वास घ्या. हे वास घ्या. हे आपल्या एवढं खराब जीवाशी, झालेलं अन्न या महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोरांच्या जीवाशी असं खेळ. खराब आहे खराब आहे. अनुप फंड जे आहे ना, यांनी तो उलगडा केलेला आहे. जरा वास कसा आहे? नाही बरोबर नाही हा खराब झालेला. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? खोटं आहे का विषय? खोटं आहे? कर्म करते तो हो जाते सर थोड़ा. तुम्ही कामगार आहे? अच्छा, ओके. दादा 15 मिनिटामध्ये कधी आपण डब्बा घेऊन घरी येऊन आलो, पूर्ण स्टाफच आहे. खरं तर एका कर्मचाऱ्यांनी ज्यांनी हे पार्सल आणलं गेलंय कामगारांना, त्याच्या प्रतिक्रिया आपण स्पॉटवर घेतल्या गेलेत. आणि यानंतर जे आहेत ते किती उलट सुलट जे प्रश्न आहेत, ज्या विषयाकडं न हे करता दुसऱ्या विषयाकडं सगळ्या लोकांना हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. यावर दादा मला एक सांग, आता कधीपर्यंत असा भात अशा डब्यामध्ये आणलास प्लास्टिकच्या, आणि तो किती वेळेनं 15 मिनिटानं खराब होतोय? सकाळी आणून संध्याकाळी खाल्लेला तरी खराब झालेला नाही. मग तुम्ही राईस निकृष्ट दर्जाचा खरेदी करताय असं म्हणावं लागेल का? बात बघा ना कसं असतं, बघा ना तुम्ही, माहीत पडतो ना. सर आता जर हे बघा, आता जर याला हे बघा, आता जर सगळे प्रशासनाचं सगळं कर्मचारी जर बोलवले किंवा आमदार जर या ठिकाणी आता हे बघा, आता आमदार निवासमध्ये बरेच आमदार आहेत, त्यांना जर बोलवलं, तुम्ही त्यांच्या समोरासमोर म्हणताल का? त्यांच्या रोषाला सामोरे जाताल का? आमदारांना सगळ्यांना जर इथं बोलवलं, त्यांच्या रोषाला सामोरे जाताल का? 15 मिनिटामध्ये तुमचं रेकॉर्ड होतंय, ऑन रेकॉर्ड बोलतोय तुम्ही, 15 मिनिटामध्ये भात खराब होतो म्हणजे किती संतापजनक आहे. आम्ही माध्यम असून देखील आम्हाला संताप व्यक्त होतो. गरम गरम पॅकेट केलं तर होणार आहे, एकदम गरम गरम पॅकेट. गरम 15 मिनिटामध्ये सर, 15 मिनिट नाही आहे. अनुपजी कंट्रोलचा तांदूळ सुद्धा 15 मिनिटात वास मारत नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा भात आहे का? काय खाऊ काय घालताय? 15 मिनिटात? अरे तव्यावरची चपाती 15 मिनिटं गरम राहते. काय चालू काय राज्यात? खरं तर या ठिकाणी आमदार निवासामध्ये बरेच काही आमदार आहेत. आपला त्यांच्यासोबत काही चर्चा होईल का, संवाद होईल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जो राईस खराब राईस आहे तो राईस आपण त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. ऑन कॅमेरा आमदार निवासमध्ये काही आमदार आहेत का? दादा नाव काय तुमचं? योगेशजी, लायसन कुणाच्या नावावर? तुमच्याच नावावर? नाही 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 अजून तर काटच. मग आता कारवाई त्यांच्यावर होणार की तुमच्यावर? तुम्ही इथं काय म्हणून पद बघतात? मी तर कॅशियर आहे. म्हणजे कॅन्टीन जे स्वतः मालक आहेत, त्या अन्नाचा जो जिम्मेदार आहे तो जिम्मेदार व्यक्ती नाहीये, दुसरेच लोक जे आहेत ते असं काम करतायत निकृष्ट दर्जाचं जेवण करण्याचं. म्हणजे किती संतापजनक जे आहे ते हा प्रकार या ठिकाणी घडला जातोय. आझाद मैदानावर बरेच आमदार येत आहेत, लोकप्रतिनिधी येत आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का? आता आमदार निवासामध्ये काही आमदार आहेत का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तो थेट पॅकेट जे आहे तो आपण घेऊन जातोय, आणि जो कामगार जो आहे तो देखील त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला मिळालेल्या आहेत. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यदुस मीडिया, मुंबई.